नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे राज्यासाठी दोन दिलासादायक बातम्या. त्या म्हणजे लसीकरणामध्ये राज्यानं आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. कारण काल राज्यामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. दिवसभरात 7,26,588 नागरिकांना लस देण्यात आली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा स्थिर नोंदवला गेलाय. राज्यामध्ये काल 9,882 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या दोन्ही गोष्टी राज्याच्या दृष्टीनं दिलासादायकच म्हणाव्या लागतील. एकीकडे उच्चांकी असा आकडा लसीकरणाचा राज्यातल्या एका दिवसामध्ये 7 लाखांच्या वर नागरिकांनी काल लस घेतली आहे. तर सलग दुसऱ्या आठवड्यात राज्यामधला कोरोना रुग्णांचा आकडा हा स्थिर नोंदवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये आकडा स्थिर दिसतोय, तर दुसरीकडे कालच्या एका दिवसात राज्यामध्ये लसीकरणासंदर्भात उच्चांकच पाहायला मिळाला. तो म्हणजे एका दिवसात काल शनिवारी 7 लाखांच्या वर नागरिकांनी लस घेतली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांतर्गत दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसंच शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. मॉल्स आणि सिनेमागृह संपूर्णपणे बंद असतील. त्याचसोबत रेस्टॉरंट्स, बार्स, फूड कोर्ट्स आसन क्षमतेच्या 50% क्षमतेनं सुरू राहतील. पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी किंवा पुण्यासाठी असलेले हे नियम. शनिवार रविवारी पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत पुण्यामध्ये सुरू राहील. तर उद्यानं, मैदानं, जॉगिंग, रनिंग हे आठवड्यातील सर्व दिवस पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर खासगी कार्यालयं कामाच्या दिवशी 50% क्षमतेनं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हे नियम पुण्यासाठी. तर आत्ता कुठे बाजारपेठ रुळावरती येत असताना पुन्हा निर्बंध कडक केल्यानं आम्ही व्यवसाय करायचा की नाही असा सवाल व्यापारी वर्गानं तिथे उपस्थित केलाय. त्यातल्या बाजारपेठा 7 वाजेपर्यंत ओपन झाल्यानंतर आता कुठं खरं तर व्यापाऱ्यांचं दैनंदिन व्यवहार हा सुरळीत झाला होता, किंबहुना रुळावर आला होता. पण आज पुन्हा एकदा राज्य सरकारने पुण्याला लेवल 3 मध्ये टाकलं. त्यामुळे दुकानाची वेळ पुन्हा एकदा 7 वरून थेट 4 पर्यंत कमी करण्यात आली. म्हणजे 3 तासांनी वेळ कमी झाली. त्याचा सर्वाधिक फटका जो आहे बाजारपेठांना बसतो. विशेषतः लक्ष्मी रोड, तुळशीबाग ह्या सगळ्या भागामध्ये. म्हणजे एरवी 5 दिवस साधारण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत दुकाने उघडे असायची, लॉकडाऊनला बंद असायची, म्हणून ती आता बंद आहे. पण आता हे नवीन नियमानुसार ही दुकानं 7 नाही तर फक्त 4 वाजेपर्यंत उघडी असणार आहे. पुन्हा लॉकडाऊनलाही पूर्ण बंद असणार आहे. म्हणजे त्याचा सर्वाधिक फटका हा व्यापारी वर्गाला बसणार आहे. मुख्य मध्यवर्ती भागातल्या आपल्यासोबत लक्ष्मी रोडच्या गणपती चौकातले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मनोज. मला सांगा मनोज सर, पुन्हा निर्बंध म्हणजे पहिले 2 लॉकडाऊन झालेत, त्यातून आता हे असं परत निर्बंध. आता वेळ बरीच दिली होती सरकारने. 7 ते 7 मध्ये व्यापार चांगला होत होता. सकाळी 7 ते 7 मुळे व्यापार चांगला, व्यापारची घडी बसती होती. लोकांचे पेमेंट द्यायला चालू झालेले होते. कामगारांना दिलासा मिळत होता. आता तर परत 4 केलं तर मग काही शक्य होणार नाही. त्यात शनिवार रविवारी 90% ऑफिस बंद असतात. ते लोक बाहेर ते खरेदीला येऊच शकत नाही. आणि परत ही वेळ म्हणलं 7 ते 4 म्हणलं तर संपलं, व्यापारच होणार नाही. फार अवघड परिस्थिती होईल व्यापाऱ्यांची. त्यामुळे हा शासनाला अगदी हात जोडून विनंती आहे. एक तर शनिवारवर आम्हाला दुकान उघडायची परवानगी द्यावी आणि शनिवारवर दुकान उघडायची परवानगी द्यावी आणि वेळ 7-4च्या बदली सकाळी 10 ते 7 करावा. वेळ आम्हाला तेवढीच द्या, पण ती थोडी एक्सटेंड करून द्या तर ते बरं होईल. परत आता टॅक्स आले, जुलै महिना 31 जुलै टॅक्स भरा, भरपूर मोठे भाडी आहे, बाकी इतर बरेच खर्च आहेत. ते भागवायचे व्यापाऱ्यांना आता शक्य नाही. कंबरडे व्यापाऱ्यांचं ऑलरेडी मोडलेलं आहे. काय नुकसान होतं, कसं नुकसान होतं? महिन्याचं गणित मांडलं. महिन्याचं गणित असं आहे की ऑलरेडी शनिवार रविवार जातोय, म्हणजे महिन्याचे 10 दिवस तिथंच बंद. त्याच्यानंतर आता 4 वाजेपर्यंत म्हणल्यानंतर निम्माच दिवस उघडणार दुकान, म्हणजे 10 दिवस, म्हणजे अख्खा महिना 10 दिवसामध्येच बसवायचा. आता 10 दिवसामध्ये असं किती गिऱ्हाईक होणार आहे की त्याच्या पुढचे 20 दिवस त्याच्यामध्ये भरून काढायचे. त्यात रेंट द्यायचे, सॅलरी द्यायचे, टॅक्सेस द्यायचे, सगळं करायचे आणि व्याज मात्र महिन्याचं पूर्ण आम्हाला लागणार. आता ह्याच्या बाबतीत सरकार काहीच विचार करत नाही, कारण मागच्याच मॉनिटरिंगवर व्याज माफ म्हणून होतं, पण काय त्याच्यासुद्धा आलं नाही.
आणि यंदा सुद्धा शासन व्यापाऱ्यांना कुठलंही पॅकेजच द्यायला तयार नाही. आता कापड व्यवसायामध्ये मेन जे आता लग्नसराई होती ती आता पूर्ण गेलेली आहे. आत्ता कुठे 7 वाजेपर्यंत सुरू केलं होतं कापड व्यवसाय, थोडासा लाईनवर येत होता, तेवढ्यात परत आता नवीन म्युटंट आला. म्हणजे पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली, आता तिसरी येईल, नवीन म्युटंट येईल, डेल्टा येईल. इथनं भविष्यात पण काही बदल होतच राहतील. मग व्यापाऱ्यांवर हे किती दिवस बर्डन राहणार, किती दिवस आपण व्यापारी तग धरून राहिले आर्थिक याच्यामध्ये. तर राज्य सरकारला आम्हाला आमची हीच विनंती आहे की व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करावा, व्यापाऱ्यांना ठराविक वेळ, व्यवस्थित वेळ द्यावी आणि वेळ इथून पुढे कमी करू नये हीच आमची इच्छा अपेक्षा आहे. आम्ही सर्व नियम पाळून व्यवसाय करण्यास तयार आहोत. खरं तर पुणे महापालिकेने बऱ्यापैकी ओपन अप केलं होतं, म्हणजे 90% मार्केट ओपन झालं होतं लेवल 2 मध्ये आपल्याला, पण पुन्हा लेवल 3 मध्ये टाकलं आपल्याला राज्य शासनाने. डेल्टा प्लसचं नवीन व्हेरियंट येतोय, त्याचीच भीती म्हणून हे सगळं होतंय. तर आता पुढं कसं, आता व्यापाऱ्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलं, काय मार्ग कसं काढणार, त्यांचाही व्यवसाय झाला पाहिजे. नाही, आता पुणे महानगरपालिका म्हणून पहिल्या ज्यावेळेसपासून 1 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया चालू केली आणि महापालिकेच्या हातात जे अधिकार होते त्या ह्याच्यात आम्ही टप्प्याटप्प्याने 2 टप्पे फास्ट वाढवले. 7 ते 2च्या ऐवजी आम्ही 7 ते 4 केलं, 7 ते संध्याकाळी 7 केलं. हे दोन्ही निर्णय महापालिकेने घेतले ज्यावेळेस महापालिकेला ते घेण्याचा अधिकार होता. त्यानंतर शनिवार रविवारसुद्धा ह्या शनिवार रविवारपासून चालू करण्याच्या विचाराधीन आम्ही होतो. परंतु आत्ता राज्य सरकारने 3ऱ्या टप्प्यात आपल्याला पुणे महानगरपालिकेला टाकलं आणि राज्य सरकारने 3ऱ्या टप्प्याकरता जे नियम तयार केलेले आहेत त्याचा आता आपल्याला बंधनकारक आहे. त्याच्यात महापालिका म्हणून काही वेगळे हस्तक्षेप करण्याची आत्ता आम्हाला संधी नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यानंतर आता मुंबईतले नियम पाहूयात. मुंबईमध्ये रुग्णसंख्या जरी कमी असली तरी मुंबईमध्ये लेव्हल 3चे निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंदच असणार आहे. पालिकेनं या संदर्भात परिपत्रक काढलंय. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकलसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण असलेल्या भागामध्ये अधिक काळजी घेतली जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर सारखे मेट्रो सिटीज फेज 3 मध्येच राहणार आहेत. तसंच जिथे मॉल्स आणि मल्टीप्लेक्स सुरू होते तेही आता बंद होणार आहेत आणि सोमवारपासून ही नियमावली लागू होणार आहे. त्यामुळे सध्या मुंबई लोकल ही सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याचीच सगळेजण वाट पाहत आहेत. त्यातच 3री लाट केव्हा ओसरणार हा देखील प्रश्नच आहे. मुंबईची लोकल नेमकी कधी सुरू होणार, सर्वसामान्य त्यातून केव्हा प्रवास करणार, त्यांचे हाल केव्हा कमी होणार याचा हा खास रिपोर्ट. मुंबईतील हा गर्दीचा लोंढा बसमध्ये शिरतो तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न पडतो की मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल केव्हा सुरू होणार. कारण मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची ही भीती वाटते. लोकांना फक्त हैराण करायचा, त्रास द्यायचा, बाकी तुम्ही नावाला करता, पण लोकांना आज रोजगार नाही, काय नाही. ती एक 200-300 रुपयासाठी इकडे विटीला येतात, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय आवाज उठवत नाही. वेटिंग टाइम मी आता रोज ठाण्याहून ट्रॅव्हल करतोय, मला 4 तास लागतात रोज जाऊन येऊन. अच्छा, मी 7:30ला घर सोडतो, मी 8:30 पर्यंत घरी पोहोचतो रोज. एवढा वेळ लागतो. आणि असं प्रत्यक्षात 1.5 तासात तुम्ही प्रत्यक्षात 45 मिनिटात ट्रेननी पोहोचतो आपण घरी. म्हणून हा बसमध्ये जास्त होतो का ट्रेनमध्ये? ट्रेनमध्ये 12 डबे आहेत, इकडे एकच डबा आहे. मला हेच कळत नाहीये. एक डबा इथे असल्यामुळे लोक किती येतात. सकाळी तुम्ही सायनला येऊन बघा, हे 7 नंबर 11 नंबरला बसमध्ये चढता येत नाही, लोक उड्या मारतात एकामेकाच्या अंगावर. सरकार बोलतं बरोबर आहे, पण एसटी महामंडळ चालू होतं ते पण तुम्ही बंद करून टाकली. एक मेन प्रॉब्लेम, एसटी बंद होती ती पण तुम्ही बंद करून नुकतीच बस ठेवली आहे. बसमध्ये तेवढी फ्रिक्वेन्सी पण नाही देत आहे. बस तुम्ही जादा सोडा ना, लोकांची गर्दी टाळण्यासाठी बस तरी जादा सोडा. बस पण जादा सोडत नाही, नाही ट्रेन चालू करत आहे. सामान्य माणसाने करायचं काय? डेल्टा प्लस या कोरोनाच्या व्हेरियंटची टांगती तलवार मुंबईकरांवरती आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी असली तरी राज्य सरकारनं या आधीच्या आदेशातही बदल केला नाही. तर मुंबई महानगरपालिकेनं महिलांनाही प्रवासाची परवानगी नाकारली. भागामधली किंवा MMR रिजनमधली जर परिस्थिती जर झपाट्याने जर नियंत्रण देत असेल तर तो पर्याय आपला खुला राहू शकेल आणि त्या पर्यायाचा म्हणजे दर आठवड्याला परिस्थिती बदलत जाते आहे आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये नेमकं आपल्याला त्यावेळेस कोणती परिस्थिती असेल त्याच्यानुसार आपला निर्णय घेता येईल. म्हणून आज असं सांगणं योग्य होणार नाही
की तिसरी लाट ओसरल्यानंतरच लोकल सुरू होतील किंवा नजीकच्या भविष्यात लोकल सुरू होणार नाहीत. दोन्ही शक्यता आपल्याला दोन्ही ऑप्शन आपल्याला ओपन ठेवावे लागतील. लोकल प्रवास सुरू केला संसर्ग वाढू शकेल असा अंदाज बांधला गेला. लोकलने प्रवास करणाऱ्या 80 लाख प्रवाशांपैकी अर्धे प्रवासी सध्या प्रवास करत असल्याचं गृहीत धरलं तरी बेस्ट आणि इतर मनपाची वाहतूक व्यवस्था ही तुलनेने अपुरी आहे. थोडंसं भीती वाटते, कारण ज्या पद्धतीने सेकंड लाट आल्यानंतर जर हाहाकार झाला तो होऊ नये. आणि आजही तुम्ही बघाल तर मुंबईत इतर शहरांमधले रुग्ण आपल्याकडे ॲडमिट होतात. त्यामुळे थोडंसं सावधगिरी म्हणून थांबायला हरकत नाही. घरात राहून उपाशी मरण्यापेक्षा जीव धोक्यात घालणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सरकारने सुरक्षित अंतर पाळा आणि धोका टाळा असं सांगितलं असलं तरी नियोजन केल्याचं दिसत नाहीये. गेल्या वर्षी लॉकडाऊन नंतर जेव्हा सबअर्बन सर्व्हिसेस बंद झाल्या होत्या आणि त्यानंतर 15 जून नंतर गेल्या वर्षी आपण सबअर्बन सर्व्हिसेस सिलेक्टेड मॅनरमध्ये जेव्हा सुरू केल्या तेव्हापासून आजपर्यंत जो आहे कॅटेगरीज ॲड करण्याचा जो निर्णय असेल तो आपण राज्य सरकारच्या समन्वयाने घेतलेला आहे. आतापर्यंत आपल्याला जी काही पत्रक किंवा ज्या रिक्वेस्ट राज्य सरकारकडून मिळाल्या आहेत त्यांना आम्ही रेल्वे बोर्डच्या सहमतीने मंजुरी दिलेली आहे आणि यापुढचेही जे काही निर्णय असतील हे आम्ही राज्य सरकारच्या समन्वयाने जे आहे घेऊ. कोरोना आता कायमचा सोबती असं असलं तरी लोकांचं आयुष्यही तितकंच महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेणार आणि नागरिकांचे प्रवासादरम्यान होणारे हाल कमी होणार का हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. ही जेव्हा मुंबईची लोकल गेली 6 महिने बंद ठेवलेली आहे आणि अजूनही सामान्य लोकांसाठी खुली करण्यात आलेली नाही आहे. काय त्रास होतोय. त्यामुळे सरकारनं जेव्हा असं म्हणतंय गर्दी टाळा तेव्हा त्यासाठी नेमकं सरकारने ती टाळायची कशी हेही सांगितलंच पाहिजे किंवा यासाठी पण तजवीज केलीच पाहिजे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, CST. पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यामध्ये मराठा आरक्षणापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील तापलाय. काल राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी भाजपनं चक्काजाम आंदोलन केलं आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी आरक्षण रद्द होण्याला केवळ सरकारच जबाबदार असल्याची टीका करण्यात आली. तर तिकडे लोणावळ्यात ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि आज या परिषदेचा दुसरा दिवस आहे. या परिषदेदरम्यान भाजपनं त्यांची सत्ता असताना ओबीसींना आरक्षण मिळवून का दिलं नाही असा सवाल केलेला आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगू लागले. तर एकीकडे वडेट्टीवार खोटं बोलतायत, काही झालं की केंद्राकडे बोट करायची सवय लागली असा टोला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना लगावलाय. तर फडणवीसांनी यांचं नेतृत्व करून केंद्राकडे बाजू मांडावी असं आवाहन भुजबळांनी केलंय. तर नेते विजय वडेट्टीवारांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. ऐकूयात. बावनकुळेजी त्यांचा तो व्हिडिओच काढा, तो आता रोज आपण लोकांना दाखवू. वडेट्टीवार जी म्हणाले 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डाटा जमा करतो, 2 महिन्यामध्ये. आणि मग 2 दिवसापासून नाना पटोले, छगन भुजबळजी, वडेट्टीवारजी यांनी नवीन सूर आलापणं चालू केलं. मोदींनी डेटा दिला नाही, मोदींचा डेटा पाहिजे. हा सूर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बावनकुळेजी, कोणाच्या तरी दबावाखाली आता हा सूर सुरू आहे. कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्यांची हालत काय माहितीये. या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एखाद्या ताटामध्ये चटणी आणि कोशिंबीर असते, एखाद्या ताटामध्ये लोणचं असतं. त्याचं जेवढं महत्व असतं ना, दुर्दैवाने आमच्या ओबीसी मंत्र्यांचं तेवढंच महत्व आहे. फडणवीस साहेब, तुम्ही ओबीसीचे नेते, चला मोदी साहेबांकडे, तुम्ही आमचे नेते आणि आम्हाला ते एम्पिरिकल डाटा द्या. आरक्षण आमचं वाचतंय, चला तुम्ही, काही हरकत नाही. आम्ही सगळे एक पोट पुढे येतो. श्रेय सगळं तुम्हाला घ्या, काय प्रश्न आहे. मलाही नको, तुम्हाला घ्या. ओबीसी साठी तुम्ही लढताय ना. आज सुद्धा ओबीसी साठी त्यांचं ते काहीतरी आहे ते चक्काजाम वगैरे करा. मला आनंद आहे, मी स्वागत करतो त्याचं सगळं. निवडणुका त्यांनी लांबणीवर टाकून 2 वर्ष नागपूर जिल्हा परिषदेची की हे अधिसूचना जाहीर केली, पण ती अधिसूचना काढणं हे डेटा उपलब्ध नसल्यामुळे उपयोग झाला नाही. म्हणून आता विषय असा आहे की सोपा आणि सहज सुटू शकतो हा प्रश्न. आम्ही सर्व मिळून जर पंतप्रधानांना भेटलो
आणि त्यांच्याकडे राज्याचा डेटा उपलब्ध आहे. त्यांनी जर तो डेटा काढून दिला तर 15 दिवसामध्ये राज्यातील ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. महाविकास आघाडीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असून राज्याच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सक्षम आहेत असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसंच शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर सुद्धा भाष्य केलं. राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यात जर शरद पवार नेतृत्व करत असतील तर चांगली गोष्ट असल्याचं राऊत म्हणालेत. तसंच त्यांनी यावेळी प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी कळेल असा गौप्यस्फोट देखील केला. सगळं काही स्थिरस्थावर आणि सुरळीत आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीनं सक्षम आहेत. कोणी कितीही कंड्या पिकवल्या, कोणी कितीही ढोल बडवले तरी हे राज्य जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार सुरू आहे ते आपला कार्यकाळ अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण करेल. आज आम्ही युपीएत नाही आणि इंडियात सुद्धा नाही, राष्ट्रीय स्तरावरती एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय विरोधी पक्षाची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रादेशिक पक्षांना, विरोधी पक्षाच्या लोकांना सामावून घेण्यासंदर्भात जर माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असेल तर ते योग्य आहे. आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करताना प्रताप सरनाईक यांचा विषय संघटनात्मक विषय म्हणून मी समोर त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हालाही असं सारखं वाटतं आहे की काही गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा या जाणून बोलून अतिरेक करतात. जर सत्य असेल तर त्यात तपास व्हायला हरकत नाही, पण ओढून ताणून वडाचं साल पिंपळाला लावणं वगैरे जे प्रकार असतात आपल्या भाषेत तसं होऊ नये. हा जरी पश्चिम बंगाल नसला त्या पद्धतीत तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या जनतेला आणि आमच्यासारख्या राजकीय पक्षांना या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं अशी परिस्थिती निर्माण झाली. ब्रेकनंतर स्वागत. आता पुढची बातमी आहे ती म्हणजे कोरोनामुळे मागील 1.5 वर्षापासून शाळेला कुलूप आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थी घरकुंडीत सापडलेत. विद्यार्थ्यांचं लाईफ व्हर्च्युअल झालंय. मात्र सोलापुरातील 3 भावंडांनी व्हर्च्युअल लाईफला बाजूला सारत चक्क नॅचरल ऑक्सिजन फॅक्टरी तयार केली आहे. पाहूयात नक्की कशी आहे चिमुकल्यांची ही ऑक्सिजन फॅक्टरी. एरवी शाळा, क्लास आणि मैदानात रमणारी मुलं लॉकडाऊन काळात कार्टून चॅनल्स आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये व्यस्त झाली आहेत. पण सोलापुरातील भोपळे कुटुंबानं लॉकडाऊनचा वेळ खऱ्या अर्थानं सार्थकी लावत मुलांवर पर्यावरणाचे संस्कार केलेत. मुलांनीही पर्यावरणाचे संस्कार अंगीकारून आतापर्यंत 1000पेक्षा अधिक विविध देशी झाडांच्या रोपांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या रोप निर्मितीकडे पाहून त्यांनी ऑक्सिजन फॅक्टरीज सुरू केल्याचं दिसतंय. तिन्ही भावंडांनी तयार केलेल्या ऑक्सिजन फॅक्टरीमध्ये आंबा, चिकू, रामफळ, सीताफळ, पपई, खजूर, जाईजुई, मोगरा, कडुलिंब, लिंबू आणि शिकेकाई या वृक्षांचा समावेश आहे. मात्र ही रोपे तयार करण्यासाठी त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केलाय. त्यामुळे झाडं चांगलीच बहरली आहेत. आम्ही पहिला इकडे पुढे माती होती खूप, मग ते खड्डा खांदलं, अजून त्याच्यातली माती घेतली, अजून मग छोट्या छोट्या कॅरी बॅगमध्ये ते माती भरली, अजून त्याच्यात सीड पण ग्रो केलं. मग ते सीड ग्रो झाले की आम्हाला खूप आनंद झाला. मग त्यानंतर असं करत 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 टप्प्याटप्प्याने आम्ही खूप झाडं लावले ते खरं तर. अजून मग परत जेव्हा लॉकडाऊन सगळे संपेल तेव्हा आम्ही आमच्या शाळेतल्या मित्रांनाही सांगणार, अजून तिकडंच स्पर्धा आपण करणार. बालवयातच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत आणि त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आम्ही मुलांवर पर्यावरणाचे संस्कार केल्याचं पालकांनी म्हटलंय. एकीकडे ऑक्सिजन अभावी अनेकांचा जीव गेल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे आगामी काळात मुलांना अशा कृतिशील उपक्रमांची सवय लावणं गरजेचं आहे. रोपं कशी लावायची आणि त्याच्यातून आपण वृक्षारोपण कसं करू शकतो याची थोडीशी मी आयडिया दिली, कल्पना दिली. मग मुलांची एनर्जी दोघा तिघांनी मिळून
बरेचसे झाडं लावणे, बिया लावणे आणि त्यातून आपण एखाद्या बॅगमध्ये भरून त्याचं रोपटं तयार करणे, ह्याच्यातून ही सुरुवात झाली. मग त्यासाठी लागणारं जी काय माती असेल मुलांनीच आणली, बिया आपल्या घरात जे फळं खातो त्याच बिया आपण त्याच्यामध्ये वापरल्या आणि वर्षभर त्याला पाणी देण्याचं काम आजी आजोबांनी पण केलं. या सगळ्या गोष्टीतून आमच्या असं लक्षात आलं की ही जी रोपं आहेत की आपल्याला हे फ्रीमध्ये ऑक्सिजन देतात. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला लक्षात आलं की ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावं लागतं. तेव्हा आम्ही परत त्याच्यामध्ये एनर्जी आणखीन वाढवली आणि अशा पद्धतीने आम्ही जवळपास आता 1100-1200 रोपं तयार केलेली आहेत. कोरोना काळात मुलं बाहेर येऊन माती का नेतात असा प्रश्न शेजाऱ्यांना पडला. शेजाऱ्यांनी त्यांना जेव्हा माती नेण्याविषयी विचारलं, मुलांचं उत्तर ऐकून त्यांनी प्रत्यक्ष रोपे पाहिलीत आणि शेजारच्यांनाही सुखद धक्का बसला. ह्या मुलांना मी जेव्हा पाहिलं की ते असं अवघड जागेतून माती उकरून जे माती आणत होते, हे माती कशासाठी आणतायत आणि इथे नेमकं काय करतायत, वास्तविक लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर येण्याची परवानगी नसताना सुद्धा काय करतायत, ह्या उत्सुकतेपोटी मी त्यांना विचारलं गेलो, त्यांच्या भीतीपोटी त्यांना विचारलं गेलो आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांचा मागोवा घेतल्यानंतर पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी इथं छोट्या छोट्या पद्धतीने रोपं लावलेली आहेत आणि ती रोपं अशा पद्धतीने त्यांनी गोळा केलेली आहेत की आपण खाऊन बी कुठल्याही प्रकारचं टाकून देतो, मात्र त्या बियाचा पाठलाग करून ते बिया इकडे तिकडे गोळा करून ते इथं रोप लावलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी एक फॅक्टरी निर्माण केलेली आहे, त्याला आपण ऑक्सिजन फॅक्टरी म्हणता येईल. डोक्यावरील केसांमध्ये नायट्रोजनचा घटक असतो तर अंड्यांच्या टरफलात कॅल्शियम असतं. हे पुस्तकी ज्ञान लाखो विद्यार्थ्यांनी वाचलं असेल, मात्र त्याचा कृतीशील वापर वृक्षारोपणाला पोषक ठरतो हे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलंय. त्यामुळे या तिन्ही भावंडांनी तयार केलेल्या ऑक्सिजन फॅक्टरीच्या प्रयोगाला सलाम. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यासोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र यानंतर पाहूया स्पीड न्यूज.